तर पहा, जरांगे पाटलांवरती SIT चौकशी लावलेली आहे. तर आमचं त्याच्याविषयी काही मत नाही आणि आमचा त्याला विरोधही काही नाही. तर खरं तर जरांगे पाटलांना बोलण्यासाठी भाग कुणी पाडलं, तर त्यांनी ज्या लोकांनी जरांगे पाटलांवरती आरोप केले, ज्यावेळी जरांगे पाटलांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नसताना, पाणीही नसताना, ज्यावेळेस जर हे लोक मुद्दामून जरांगे पाटलावरती खोटे आरोप करत असतील, त्यावेळेस जरांगे पाटील का शांत बसतील? त्यावेळेस जरांगे पाटलांनी का शांत बसायचं? यांच्या विरोधात बोललो म्हणजे फक्त जरांगे पाटील चुकीचे का? ज्या लोकांनी जरांगे पाटलावरती आरोप केले त्यांची पण SIT चौकशी का नाही? कारण ज्या लोकांनी, जे जरांगे पाटील आणि मराठा समाज शांततेत आंदोलन करत होता, त्या विरोधात जर हे मुद्दामून वातावरण दूषित करण्यासाठी आणि वातावरण हे पूर्णतः बिघडवण्यासाठी जे लोक जरांगे पाटलावरती आरोप करत होते आणि त्या लोकांनी वातावरण बिघडवलं, कारण जी शांतता सुव्यवस्था शांततेत चालली होती, कायदा सुव्यवस्था पूर्णतः शांततेत होता, मग ह्या लोकांनी आरोप करून कायदा सुव्यवस्था बिघडायचं ज्या लोकांनी काम केलं त्यांची SIT चौकशी का केली जात नाही? कारण तर ज्या लोकांनी जरांगे पाटलांना बोलायला भाग पाडलं आणि खरं तर जो लढा 70 वर्षापासून समाजावरती अन्याय होतोय, ज्या समाजाला न्याय मिळण्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत समाजाच्या बाजूने, जर त्यांच्यावरती जर सर्व मिळून राजकीय लोक हे त्यांच्यावरती खोटे आरोप करत असतील, जे मुद्दामून जरांगे पाटलावरती टीका करत असतील, आणि जर जरांगे पाटलांना हे सर्व टीका करून त्यांना बोलण्यास भाग पडत असतील असे लोक, तर त्यांची काय यासाठी चौकशी झाली नाही पाहिजे? कारण ज्या समाजाला न्याय मिळावा, त्या जनतेला आणि ज्या समाजाला न्याय मिळावा यासाठी जरांगे पाटील जर लढत असतील आणि त्या बाजूलाच जर न्याय व्यवस्था ही जरांगे पाटलांचीच चौकशी करत असेल, तर ह्या न्याय व्यवस्थेची पूर्णतः वाट लागलेली म्हणावं लागेल. कारण जनतेच्या बाजूने जनतेने आता बोलायचं पण नाही का? ज्या समाजावरती आणि ज्या जनतेवरती आज अन्याय होतोय त्या लोकांनी बोलायचं पण नाही का? ज्या अन्यायाच्या विरोधात बोलायचं नाही का? हा फक्त प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलाय ज्या अन्यायावरती विरोधात बोलायला, मग तर त्यांना अधिकार राहिला नाही का आज? कारण जे जरांगे पाटील समाजासाठी लढत आहेत त्यांच्यावरतीच खोटे आरोप करतायत हे लोक, आणि त्यांची SIT चौकशी नसून हे जरांगे पाटलांचीच SIT चौकशी करताय. आमचं त्याच्याविषयी काही मत नाही. जरांगे पाटलांची चौकशी करा, बिंदास करा, पण अगोदर ह्या लोकांची पण चौकशी करा जे खरं तर जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या ज्या सरकारने आज पूर्ण केल्या नाही, म्हणून खरं तर हे वातावरण हितोर आलं आणि हे आंदोलन हितोर आतापर्यंत हितोर चालू आहे आंदोलन. जर ह्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या असत्या तर आंदोलन तिथं संपलं असतं, पुढं वातावरण बिघडलं नसतं आणि वातावरण हितोर इथपर्यंत हे आंदोलन येण्याचं भागही राहिला नसता. जर जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि समाजाच्या जर मागण्या पूर्ण केल्या तर सरकारवरती जरांगे पाटलांना बोलण्याची वेळच आली नसती. तर हे सरकार जर इथल्या न्याय व्यवस्थेच्या बाजूने नसेल तर का जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती बोलू नये? का जरांगे पाटलांनी सरकारला विरोध करू नये? जर सरकार हे बोलत आहे की जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण, खरं तर पाहिलं तर जे सरकार जरांगे पाटलांची भेट घेऊन बोलत होते की जरांगे पाटील हे 20 वर्षापासून लढत आहे, त्यांनी सखोल अभ्यास केला त्यावरती. जरांगे पाटील 20 वर्षापासून लढत आहेत, मग आज का तुम्ही बोलताय जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? तुमचाही अभ्यास नाही का? तुमच्या मागं कोणतरी बोलवता धनी कोण आहे हे पण तुमची पण SIT चौकशी झाली पाहिजे. कारण तुम्ही फक्त जरांगे पाटलांवरतीच आरोप करताय सर्व मिळून. ज्या व्यक्तीला समज साध्या पत्राच्या घरामध्ये राहतायत, आज त्यांच्या बाजूने सर्व मराठा समाज एकवटलाय, तर तुम्ही त्या विरोधात बोलत असाल तर तुमची SIT चौकशी झालीच पाहिजे आणि ह्याच्यावरती सर्व मराठा समाजाने बोललं पाहिजे. खरं तर हे लोक फक्त त्यांची राजकीय पोळी भाजवण्यासाठी आणि निवडणुका जवळ आल्यात म्हणून हे जरांगे पाटलांना बदनाम करतायत. खरं तर समाजाला न्याय मिळण्यासाठी जरांगे पाटील लढतायत. ज्या दिवशी समज काही आंदोलन नसतं, काही नसतं, तरीही जरांगे पाटील सरकारवरती बोलले असते, तर त्यावेळेस सरकारचं काम होतं बोलणं. पण जर आज जरांगे पाटील हे समाजाला घेऊन लढत आहेत, समाजाला न्याय मिळण्यासाठी लढत आहेत, तर हे सरकारवरील लोक, सर्व सत्तेवर बसलेले जे लोक बोलत आहेत की जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण, असं जर लोक हे बोलत असाल तर ह्यांची काय यासाठी चौकशी होऊ नये? मग इथली न्याय व्यवस्था ही जनतेच्या बाजूने नाही का? की ते स्पष्ट होत आहे. करायची असेल तर सर्वांची SIT चौकशी करा, ही फक्त जरांगे पाटलांची न करता सर्वांचीही करा. ज्या लोकांनी आज वातावरण बिघडायचं काम केलं त्या लोकांवरती पण SIT चौकशी झाली पाहिजे. हे सर्व मी मराठा समाजाच्या वतीने ही विनंती करतो आणि
सर्व हे राजकारणाच्या बळी समाजाने न पडता जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो. कारण हे लोक फक्त समाजाचा फायदा घेतील, कारण त्यांच्या वैयक्तिक मतासाठी, कारण निवडणूक जवळ आली म्हणून त्यांना मराठा समाजामध्ये फूट पाडायची, हे सर्व समाजाला लक्षात घ्या आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. कारण जर आता आपल्याला न्याय मिळाला नाही तर इथून कोणत्याही पिढीत आपल्याला न्याय मिळणं हे अवघड होईल. कारण आज न्यायाच्या बाजूने बोलायला कुणी नाही तयार नाहीये, हे सर्व मराठा समाजाला दिसतंय. आणि जर आता जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहिलो तर आपल्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला न्यायही मिळणार नाही. आपल्याला फक्त अन्यायामध्येच जगावं लागेल, हे समाजाने लक्षात घ्या आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो. आणि कुणीही आंदोलनाचा उद्रेक होईल, जाळपोळ होईल असं कुणी करू नका आणि सर्व आंदोलन शांततेत करा. खरं तर जरांगे पाटलांनी जोपर्यंत आदेश काही देत नाही तोपर्यंत कुणी आंदोलन करू नका आणि सर्वांनी शांततेत आज शांतता सुव्यवस्था पाळा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो. आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा हे सर्व मराठा समाजाला शेवटची विनंती करतो. तिथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.